शेगावात संपर्क अधिकारी व मनसे पदाधिकाऱ्यांची भव्य बैठक. पक्ष बांधणीला नवी दिशा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्क अध्यक्ष बाळासाहेब शेणके यांनी दिनांक 26 एप्रिल रोजी जळगाव जामोद मतदारसंघातील सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. ही बैठक शेगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयात उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक वातावरणात पार पडली. बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करणे, नवीन कार्यकारिणीची उभारणी, आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक पातळीवरील प्रश्न तसेच मनसेच्या विचारधारेचा अधिक व्यापक प्रसार या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब शेणके, संजूभाऊ पळसकर, योगेशभाऊ खुडके आणि महेशभाऊ लाड उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटन विस्तारासाठी प्रत्येकाने गाव पातळीवर सक्रिय राहण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान बाळासाहेब शेणके यांनी पक्षाच्या नवीन कार्यकारिणीची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढवणारी संघटना आहे. पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करणे आवश्यक असून युवक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षांची भूमिका पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आगामी काळात जळगाव जामोद मतदारसंघात मनसे अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार सेना अध्यक्ष संजूभाऊ पळसकर यांनीही पक्ष बांधणीसाठी सहकार क्षेत्रात मनसेची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. योगेशभाऊ खोडके व महेशभाऊ लाड यांनी जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रम आणि विविध विभागातील समन्वय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अशोक पाटील, विनोद टिकार, शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावकर, शहराध्यक्ष परमेश्वर लाऊडकर, उपाध्यक्ष विनोद पुणकर, वाहतूक सेना अध्यक्ष रामा इंगळे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, स्वयं पांडव, नारायण शेगोकार, समाधान शेगोकार आणि किरण शेगोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. या बैठकीत जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव, संग्रामपूर तसेच जळगाव जामोद तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे खामगाव मतदारसंघाची बैठक देखील याच ठिकाणी पार पडली. या बैठकीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष बांधणीला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात जिल्ह्यात मनसेची ताकद अधिक वाढणार असल्याचा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते, शेगाव.